माझं नाव योगेश सुनीलराव सावरकर, राहणार मोर्चापूर, तहसील सेलू, जिल्हा वर्धा, पोस्ट सुकळी स्टेशन। माझा मोबाईल नंबर 9511 63 47 35। माझ्याकडे 10 एकर शेती आहे। मी 7-8 वर्षापासून शेती करू राहिलो। माझं मुख्य पीक सोयाबीन आहे, कपास ही थोडीफारच लावतो। सोयाबीन मध्ये कसं आहे, भावभाजी चांगली मिळे, त्याच्यामुळे उत्पन्नही चांगलं होय। पहिले परडवे, नंतर मधामध्ये तण भरपूर निघायचं, मजूर परडवायचं नाही, माणसं नाही मिळायचे डवरायला, आणि उत्पन्नात घट झाली, खर्चामध्ये वाढ झाली, त्याच्यामुळे सोयाबीन बा नाही पेरायचं। मग हर कंपनीवाले सांगे का हे मारा, हे करा, पण ते कंपनीचं काही आम्हाला रिझल्ट मिळाला नाही। त्याच्यामुळे आम्ही पुन्हाही ठरवलं का बा आता शेती कशी करायची। व्हीआय कंपनीचे सर आले होते, त्यांची माझ्यासोबत मुलाखत झाली। त्यांना म्हटलं मी का बा सोयाबीन पेरायचं आहे मला। पहिले खूप तण निघत होतो, तणाविषयी त्याच्यासोबत मी डिस्कशन केलं। त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं का तुम्ही जेव्हा किती तारखेला सोयाबीन पेरणार आहे त्याच्या आदल्या दिवशी मला फोन करा। त्याच्यानंतर त्यांना फोन केल्यानंतर ते आले, सोयाबीन पेरायचं ठरवलं। सोयाबीन पेरल्यानंतर मी अवकिरा आणि किंबो हे तणनाशक खोडके सरांनी मला दिलं। अवकिरा जे तणनाशक होतं ते मी मारलं। पेरल्यानंतर ते मी 72 तासाच्या आतमध्ये मारायचो, 36 घंट्याच्या आतमध्ये मारायचं होतं, ते 24 घंट्याच्याच आतमध्ये मारलं। ते मारल्यानंतर सोयाबीनला काहीच साईड इफेक्ट झाले नाही। सोयाबीनला साईड इफेक्ट न झाल्यामुळे सोयाबीन असं उगवण शक्तीत भरपूर आलं। उगवण शक्ती चांगली झाल्यामुळे सोयाबीन वाढत गेला आणि तण काहीच निघत नाही गेलं। तण नाही निघाल्यामुळे तिथं मला काहीच खर्च आला नाही। त्याच्यामुळे मला रिझल्ट चांगले मिळाल्यामुळे पुन्हा आणखीन त्या सोयाबीन मध्ये पेरून आता मला 55-50 दिवस झाले, अजूनही तण काहीच निघालेलं नाही आहे। तण न निघाल्यामुळे मला त्याचे रिझल्ट चांगले भेटले। त्याचे रिझल्ट चांगले भेटल्यामुळे पुढच्या वर्षी मला वापरायचं आहे हे मी असं ठरवलेलं आहे। अजूनही पण सोयाबीनला काहीच साईड इफेक्ट झालेला नाही, फुलं वगैरे तसेच आले आहे आणि शेंगाही पण तशाच आहे। आणि शेंगा तशा असूनही यांचा खर्च खूप कमी पैशाचा खर्च आहे। इथं मी अवकिरा तणनाशक मारलं, इकडे मी दुसऱ्या कंपनीचं तणनाशक मारलं। इकडे दुसऱ्या कंपनीचं तणनाशक मारल्यानंतर मी पुन्हा डवरण केलं। डवरण केल्यानंतर पुन्हा तणनाशक मारलं। पुन्हा तणनाशक मारल्यानंतर निंदन केलं। निंदन केल्यानंतर मला तिथं खर्च लागला। खर्च लागल्यानंतर तिथं माझा वेळ जास्त गेला। वेळ जास्त गेल्यानंतर तिथं मला कष्ट पण करावं लागले। तिथं कष्ट करावं लागले आणि मी अवकिरा हे जे तणनाशक मारलं इथं मला काहीच कष्ट करावं लागले नाही आणि यांचा रिझल्ट पण चांगला आहे। पुढल्या वर्षी जे मी सोयाबीन पूर्ण क्षेत्रात जे पेरील 6-5-6 एकरामध्ये, तिथं मी पूर्णही तणनाशक अवकिराच मारील। अवकिरा जे मी तणनाशक मारलं 1 एकरमध्ये, हे मला सांगायचं असं आहे का पुढल्या वर्षी जे कोणी शेतकरी सोयाबीन पेरेल त्यांना मी असं सांगत आहे की अवकिरा तणनाशक तुम्ही जरूर मारा। जरूर याच्यासाठी मारायचं आहे कारण का अवकिरा तणनाशक मारल्यामुळे 55-50 दिवस तण निघत नाही। तण निघाला नाही 55-50 दिवस, मजदूर लागणार नाही आपल्याला। मजदूर जर नाही लागलं तर आपल्याला खर्च वाचेल, वेळ वाचेल आणि डवरण पण नाही झालं तरी चालेल। त्याच्यामुळे तुम्ही पुढल्या वर्षी तणनाशक जे वापराल ते अवकिराच वापरा।